देऊया ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. सलामीवीर आपण बघताय सागर, त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आहे शुभम. तर बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन तयार होतोय ऋषभ. ऋषभ तयार. पहिला चेंडू या ठिकाणी 11 वाजून 6 मिनिटं झालेले. थोडा उशीर झाला, दिवस पहिला आहे, उद्घाटन देखील या ठिकाणी संपूर्ण झाला. ओहो, सफल झाले आणि काय घडलंय मैदानावरती. पहिल्याच बॉलवरती पहिला जबरदस्त आघात. सुरुवात झाली. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी सागर रॉयल डकवरती पहिल्याच चेंडूवरती इनिंगच्या बाद झालाय. आणि काय सुरुवात, टॉस जिंकून ऋषभ एंटरप्राइजेस या संघाची जल्लोष आपण बघतायत. आणि बघा कशा पद्धतीने डगआउट मध्ये स्वागत केलं जातंय सागरचं. आणि या गोष्टी दिवसभरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हीच तर खऱ्या अर्थाने या खेळाची एक रंगत आहे, गंमत आहे. आणि लीगच्या माध्यमातून आपण हे चित्र नेहमी बघत असतो. सुरुवात तर झालेली आहे, पण बघूया जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल आणखीन रंगत, आणखीन गंमत, आणखीन मनोरंजन आणि थरार तुम्हाला बघायला मिळेल. जर एकाच गावातले असले हे सगळे खेळाडू तरीही विजयासाठी या मैदानावरती सगळेजण तयार झालेले आहेत. आणि विजयाचं स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगलेलं आहे. ही ट्रॉफी उचलायची वाशिर प्रीमियर लीगची, पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. तर न्यू बॅटर मैदानावरती शैलेश, तिसऱ्या क्रमांकावरती ऋषभ तयार झालाय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑप्शनच्या बाहेर आपण बघतायत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर ठिकाणी करतायत. व्हाईटच्या आधाराने इथून डावाचा श्री गणेश होतोय, तो म्हणजे जय बोले ग्रुप या संघाचा. पहिला चेंडू अत्यंत वेगवान होता, हा चेंडू बघितला. आणि पुढचाच बॉल हलक्या हाताने प्लेस, पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला, केवळ एक धाव मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 2 आपण बघतायत. आणि बघा लीग आहे, प्रीमियर लीग आहे, आणि लीगचे वारे सगळीकडे वातावरण आपण बघितलेले आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीगची स्थापना झाली आणि 2008ला पहिलं पर्व आपण बघितलं. आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, अंडरआर्म क्रिकेटमध्ये, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये, मग कुठे गावाची लीग होते, कुठे सोसायटीची लीग होते, कुठे ऑफिसच्या लीग असतात, कॉर्पोरेट लेवलच्या लीग असतात, कंपनीच्या लीग असतात. आणि आहे या गावाची लीग वाशिरी प्रीमियर लीग. ओ पूल करतायत आपण, पूल मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान केवळ एकदा मिळेल. सकाळचं अत्यंत रमणीय असं वातावरण, थोडंसं ढगाळ वातावरण जरूर आहे. आपण बघतायत थोडी थंडी देखील ओसरलेली आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये आपण बघतायत वातावरणात आमूलाग्र बदल घडताना आपण बघतोय. नियम सृष्टीचा आहे की बदल हा होणारच. जे काल होतं ते आज नाही, जे आज आहे ते उद्या नसेलच. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की आमचे दिवस चांगले होते, पूर्वीचे दिवस चांगले होते. तर दिवस हे सगळ्याच गोष्टीमध्ये आपण बघतो की बदलत असतात. ऋषभ पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करतायत. मिड ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे ती म्हणजे 4 धावा. आमच्या सोबतीला स्कोरर या ठिकाणी आहेत तेजस शेलार. का तर स्कोररच सापडत नव्हता. तेजस म्हणाला की मी करेन स्कोरिंग, कारण लीगमध्ये आपण बघतो की सगळे आपल्या गावचे असतात, पण बऱ्याच जणांना स्कोरिंगचा अनुभव नसतो. तेजसही मला वाटतं पहिल्यांदा स्कोरिंग करतोय बहुतेक, त्याचंही पदार्पण झालंय. ओ हवे झेलची शक्यता, आणि या दरम्यान आणखीन एक धक्का दिलाय ऋषभ. यांची संपूर्ण टीम या ठिकाणी तयार. ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी. गावाची लीग आहे, बऱ्याच जणांना येणं शक्य नाही, बरेच जण कामामुळे क्रिकेटला वेळ त्यांना देता येत नाही. त्यांच्यासाठी खरं तर अर्थाने
ही वाहिनी आहे. घर बसल्या तुम्ही आमच्या या स्पर्धेला बघू शकाल. वाशिर प्रीमियर लीग असं टाईप करा किंवा तुम्ही यूट्यूबवरती जाऊन ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीला जरी सर्च केलं तर तिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. आज जिथे जिथे ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा कव्हर करते, इव्हेंट कव्हर करते, त्याचे अनेक ऑप्शन तुमच्या समोर असतील. आणि जिथे वाशिर प्रीमियर लीग हे लिंक तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करा आणि घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवरती स्मार्ट टीव्ही आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी, 1 more विकेट आउट. काय नाव आहे डीजे सचिन. सचिनला फक्त एकच सूचना असेल, सचिन माझं वाक्य कंप्लीट होते तो लगेचच गाणं लावतो. टायमिंग आपलं मॅच होत नाहीये, तर जसं माझं वाक्य फिनिश होईल लगेचच तुलाही गाणं सादर करायचं आहे. दरम्यान 3 विकेट या ठिकाणी गमावलेले आपण बघतायत. एकामागून एक धक्के दिले गेलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर ऋषभ एंटरप्राइजेस संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय किती योग्य होता. आणि पहिलं षटक या ठिकाणी केवळ 4 धावांचं राहिलंय आणि एकूण विकेट मात्र प्राप्त केल्या 3. आमच्या 15 ते 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कॉमेंट्रीच्या आम्ही पहिल्यांदा असं उद्घाटन बघितलेलं आहे की शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोपचार या ठिकाणी केले गेले, आरती केली गेली आणि हे पहिल्यांदा आम्ही अनुभवलं आणि सुंदर पद्धतीने उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडला गेला. आमचे भटजी, आमचे महाराज यांनी काय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपल्या हिंदू शास्त्रानुसार आपण प्रत्येक गोष्टीचं पूजन, शुभ कार्याची सुरुवात याच पद्धतीने करत असतो. आणि महाराज आम्ही पहिल्यांदा एखाद्या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीने उद्घाटन बघितले, पूजन होताना बघितलेले आहे. गणपती बाप्पा एकदम सिंपल पद्धतीने, पण आज एकदम सुंदर पद्धतीने ज्या उद्घाटन सोहळा पार पडला, खऱ्या अर्थाने हा आमचा पहिलाच अनुभव आणि ते व्हायलाही देखील हवं. देवाची आराधना आपण करतो, गणपती बाप्पाचं पूजन करतो, जेणेकरून कुठल्या प्रकारचं विघ्न या स्पर्धेमध्ये येऊ नये, कुठल्या प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागू नये, कुठल्या प्रकारचा व्यत्यय येऊ नये आणि कुठल्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. हे गणराज चरणी आपण ते साकडं घातलेलं आहे. खेळपट्टीचं पूजन आपण केलं, यष्ट्यांचं पूजन केलं. क्रिकेट म्हटलं की खेळपट्टी, यष्ट्या या पूजनीय मानल्या गेलेल्या आहेत. ही तीच खेळपट्टी आहे. त्या खेळपट्टीवरती फलंदाज जेव्हा चांगली कामगिरी करतो, धावा करतो, मॅच जिंकून देतो, तिच्यासमोर तो नतमस्तक होतो, तिला वंदन करतो, तिला चुंबनही घेतो. तसंच गोलंदाजही जेव्हा जेव्हा विकेट हॅट्रिक येतात, 5 गड्यांचा ऑल पूर्ण केला जातो किंवा मॅच जिंकून देतो, तेव्हा तेव्हा आपण हे चित्र बघत असतो. हा चेंडू पहिलाच आपण बघतायत वाईट बॉल. आमचे 2 अत्यंत नामांकित असे अंपायरची नावं आमच्यापर्यंत आलेली नाहीये, तर आय थिंक जगदीशला माहीत असावं. त्या धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 5 धावा झालेल्या आहेत. ओ लेट कार्ड या ठिकाणी फक्त दिशा दिली आहे. गेला चेंडू सीमा पार, धावा मिळते 4. आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 9 आणि या पहिला चौकार आहे बघा या मॅच मधला. 3 विकेट प्राप्त केल्या. दबाव पूर्णपणे आपण बघतायत बॅटिंग करणारा जय बोले ग्रुप या संघावरती. अजूनही हिरामण येणं बाकी आहे, पण सध्या अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेल्या. 3 विकेट गमावल्या. एक पार्टनरशिपची गरज आहे. ओ चांगला चेंडू, हवे झेलची शक्यता आहे, पॉइंटला जज करतायत. ओ हो सोपा झेल ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षक पॉइंटला त्या ठिकाणी होते. अजय मागेने हा झेल सोडलाय आणि बघा कबला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. या टीम मध्ये आपण विश्वास मागे यांना बघतायत. क्रिकेटसाठी प्रचंड असं योगदान विश्वास मागे यांचं राहिले. हे मैदान जेव्हा तयार झालं आणि पहिली स्पर्धा जेव्हा ठेवली, मला आठवतं की 3 वर्षापूर्वी
आम्ही पहिल्यांदा ज्या मैदानावरती समालोचन करण्यासाठी आलो होतो. मैदान असणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. मैदानं नसतील तर खेळाडू घडणार कसे हा प्रश्न आहे. हल्लीची पिढी, हल्लीची मुलं इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चाललेली आहे, मोबाईलच्या जाळ्यात अडकत चाललेली आहेत. आणि पूर्वीसारखे आता मैदानी खेळ फारसे खेळले जात नाही. पूर्वी आपल्या काळामध्ये जे खरं तर 90च्या काळामध्ये आपण जर गेलो होतो तर पूर्वी विटी दांडू, लपंडाव, पकडापकडी, भवरा, गोट्या भरपूर असे खेळ होते जे आपण खेळायचो. पण हे सगळे गेम आता मोबाईलमध्ये आलेले आहेत. आणि क्रिकेट हा एकमेव खेळ आहे जो आता खेळाडूंना मैदानावरती घेऊन येतोय. वाशेरी प्रीमियर लीग, वाशेरी गावाचं नाव देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नेहमी सन्मानाने घेतलं जातं. त्यामागे अनेकांचं योगदान आहे. विश्वास मागे असतील, विश्वास पाटील असतील, त्याचबरोबर महेंद्र मागे असतील, हिरामन शेलार, उज्ज्वल शेलार हे काही खेळाडू आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने वाशेरीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक सन्मान मिळवून दिला. आणि आम्हाला मी वाट बघतो की महेंद्र मागे भविष्यात ISPL मध्ये खेळताना दिसतील, क्वालिटी क्रिकेट खेळताना दिसतील. कारण ती क्वालिटी त्याच्याकडे आहे, तो दर्जा त्याच्याकडे आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ठाणे जिल्ह्यातील एक जबरदस्त मॅच फिनिशर म्हणून त्याची गणना केली जाते. अनेकांनी तो अनुभव घेतलेला आहे. कित्येक मॅचेस महेंद्र मागेने जिंकून दिलेले आहेत. आणि आज महेंद्र मागे जेव्हा जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो, ऑल इंडिया ओपन खेळतो, तेव्हा तेव्हा वाशेरी गावातील प्रत्येकाला तो अभिमान वाटतो. ठाणेकर म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. आणि पुढे जाऊन आपल्या या ग्रामीण खेळाडूने खरं तर जे क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आहेत, ISPL स्टेट टू स्टेडियम असं जे स्लोगन आहे, आज लाखोनी पैसा मिळतो, भविष्यात करोडोने मिळेल. आणि तो दिवस दूर नाही जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हे टेनिस खेळताना दिसतील. आणि कित्येक लेदर बॉल प्लेयर आता टेनिस बॉल खेळण्यासाठी तयार झालेले आहेत. हा चेंडू स्लो रन होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, जाऊ दिलाय, पण हा लीगल बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 12 धावा झालेल्या आहेत. ऋतिक या ठिकाणी बॉलिंग करत असताना आपण बघतोय लॉंग रनअपने बॉलिंग करतोय. पहिले षटक अत्यंत चांगलं राहिलं ऋषभचा. ओ आणखीन एक चांगला चेंडू आत आणला होता. हा डॉट बॉल षटक दुसरं संपन्न झालंय. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 12 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 होते, या ओव्हरमध्ये 8 आल्या. धावांची गती 6.00 प्रति ओव्हर मागे. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी डाव्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत सिद्धार्थ. आणि त्याचबरोबर आमचे ते कॅमेरामॅन जे प्रमुख कॅमेरा सांभाळत आहेत दीपांशु. आणि आमचे ऑपरेटर त्या ठिकाणी आपण बघतायत हर्षला. अत्यंत सुंदर, सगळे कमी वयाचे आहेत बघा. पण सगळ्यात कमी वयाचा कॅमेरामॅन आम्ही बघितला होता ओमसा MTCचा, जो संस्कार फराड, जो 11 वर्षाचा होता तेव्हा तो कॅमेरामॅन म्हणून खरं तर त्याने सुरुवात केली. आणि आज तो 14 वर्षाचा आहे. आणि भरपूर तरुणांना खऱ्या अर्थाने कामं मिळू लागलेली आहे. याची सुरुवात खऱ्या अर्थाने 2013 मध्ये पहिल्यांदा जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाला, www.tenniscricket.in ही पहिली वाहिनी जेव्हा लॉन्च करण्यात आली, वेबसाईट लॉन्च करण्यात आली, संतोष नाणेकर कुर्ल्याचा एक इंजिनिअरचा तरुण ज्याने एक स्वप्न बघितलं होतं की टेनिस बॉल क्रिकेटला मैदानाच्या सीमेरेषेच्या पलीकडे मला नाही घेऊन जायचंय, 7 समुद्रापलीकडे घेऊन जायचंय. ते स्वप्न त्याने पाहिलं. सुरुवातीला वेबसाईटवरती फक्त खेळाडूंची माहिती देण्यात आली, कॉमेंटेटरची माहिती देण्यात आली. आणि त्यानंतर पहिल्यांदा 2013ला लाईव्ह सुरू झालं. आणि बघता बघता आज किती बदल क्रिकेटमध्ये आमूलाग्र घडत गेले. अनेक तंत्रज्ञान या ठिकाणी आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघत आलो. आज ISPL मध्ये स्निकोमीटर आपण बघतोय, स्पीड गन बघतोय. स्पीड गनमुळे तुम्हाला विवेक शेलारचा सर्वाधिक वेगवान चेंडू बघायला मिळाला. आणि 143 काहीतरी 2 होता आय थिंक. आणि काय अभिमानाची गोष्ट आहे आपल्या समाजासाठी. हो, ड्राईव्ह करताय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षण तिथे थोडं पंबल झालंय, पण 2 धावा या दरम्यान मिळतील. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 14 धावा झालेल्या आहेत. अनेक खेळाडू ISPL मध्ये खेळतात, अनेक जण IPL मध्ये खेळतात. IPL मध्ये आपल्या शहापूर तालुक्याचा खेळाडू ज्याची निवड झाली आणि फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि बघा ओमकार तारमाळे जे शेरे गावचे आणि जगदीश तारमाळे यांचे बंधू राज आहेत. आणि नक्कीच आम्हाला अभिमान आहे. अशा अनेक खेळाडू, अभिमानाची गोष्ट
आयुष म्हात्रे सारखा एक आपल्या समाजाचा खेळाडू अंडर 19चा इंडियन संघाचा कोच संघ नायक झाला. आणि बघा पूर्वी लोक म्हणायचे की आगरी समाज शिकत नाहीये, जागेच्या पैशावरती मजा मारतो. पण मित्रांनो आता आगरी समाजातील प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसतोय. शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो. या दरम्यान 2 धावा धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो. एकूण झालेले 16 धावा. षटक क्रमांक 3 ऋषभला पुन्हा एकदा आणले. ऋषभने आतापर्यंत 3 चेंडू 4 धावा दिलेल्या आहेत. धावांची गती थोडीशी मंदावलेली दिसते, पण अजूनही हिरामन टीम मध्ये असतानाही अजूनही आला नाही बघा. म्हणजे हिरामन कधी येणार प्रश्न आहे. हिरामनच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा जेव्हा हिरामनची आम्ही एक व्हिडिओ बघितली होती, जेव्हा हिरामनला आम्ही ओळखत देखील नव्हतो, जेव्हा आम्ही PTC मध्ये आलो देखील नव्हतो, तेव्हा हिरामनची 7 चेंडू 6 षटकारांची ती व्हिडिओ क्लिप आम्ही बघितली, जेव्हा मनोज कार्वे कॉमेंट्री करत होते. हो, चांगला चेंडू सन्मान दिलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फॉरवर्ड डिफेन्स. आणि बघा बाद नाही केलं, आणि का नाही केलं माहिती नाही. आणि इथेही बाद करत नाही. केलंय बेस पाडलेली. अखेर फलंदाज बाद होतात. आणि हिरामनला येऊ द्यायचं नव्हतं खऱ्या अर्थाने, पण हिरामनला यावं लागलं. आणि बघूया हिरामन आलाय, आणि हिरामन आल्यानंतर काय करतोय. सध्या धावसंख्या धावफलकावरती मंदावलेली आहे. आणि आपण बघताय एकूण धावसंख्या धावफलकावरती झालेली ती म्हणजे 16 धावा. आमचे डीजे ऑपरेटर सचिनच ना. आणि सचिन, सुंदर आवाज आहे खरं तर तुझ्या साऊंड सिस्टमचा. कारण असा आवाज असला की कॉमेडी करण्याची जगदीश वेगळी मजा असते. कारण अनेक ठिकाणी आम्ही जातो, भरपूर बेस लावतात, भरपूर मशीन असतात, पण आवाज एकदमच कधी कधी खराब असतो. आणि आवाज खराब असला साऊंडचा तर आपल्याला ओरडावं लागतं, आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतात. आणि काय सुंदर साऊंड क्वालिटी आम्हाला सचिनने दिली, त्याबद्दल त्याचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यामुळे 1-2 दिवस कॉमेडी करण्याची वेगळी मजा येईल सचिनच्या सोबतीला. आणि बघा उज्ज्वलला मला वाटतं चार्जिंग करायची असेल मोबाईल. कूलर नाही, हरकत नाही. तुमच्या प्रेमाचा गारवा इतका आहे की आम्हाला कूलरची गरज भासत नाही. कारण PTC मध्ये आम्ही पहिल्यांदा आलो होतो खरं तर 2017ला कुरूंच्या मैदानावरती. निवृत्ती पाटील यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला भेटण्यासाठी ते आले होते देसाईच्या मैदानावरती. पडगा प्रीमियर लीग जेव्हा पहिल्यांदा सुरू झाली, आणि फार मोठा सन्मान आम्हाला निवृत्ती पाटीलने दिला, निवाने दिला. आम्ही ते कधीही विसरणार नाही. ज्यांनी आमचा भला मोठा बॅनर, कुणाल दाते आमचा बॅनर पडग्याच्या टोल नाक्यावरती लावला होता, आम्हाला ते माहितीही नव्हतं. पण खरोखर हा सन्मान मिळणं हा कलेचा सन्मान आहे तुमच्या. तुम्ही जर एखादे कॉमन माणूस असता, कुठेतरी काम करत असता, तुम्हाला जेमतेम काही लोकांनी ओळखलं असतं, पण या कलेमुळे तुम्हाला ओहो आल्याच म्हणून तर येऊ द्यायचं नव्हतं हिराला. आणि हिरा आला, आणि आल्यानंतर ठोकलाय हा षटकार. माणूस असता, कुठेतरी काम करत असता, तुम्हाला जेमतेम काही लोकांनी ओळखलं असतं, पण या कलेमुळे तुम्हाला ओहो आल्या. संख्या धावफलकावरती 23 हिरामन आला, आणि आल्यानंतर पहिला षटकार देखील ठोकलाय मिड विकेटच्या वरून. उशिरा काला प्रश्न जरूर आम्हालाही पडलाय. आणखीन एक टिपिकल हिरामन शेलार वाशेरे ब्रँडेड 6. सौ सुनार की एक हिरामन शेलार की 2 षटकार ठोकले, जे पहिल्या 2 ओव्हर मध्ये घडलं नाही ते 3ऱ्या ओव्हर मध्ये घडवून दाखवलं हिरामन शेलारने. हिरामनला येऊ द्यायचं नव्हतं, पण हिरामनला नियतीने मैदानावरती आणलं. हिरामन आला तेव्हा खऱ्या अर्थाने तो 6व्या क्रमांकावरती आला. फार उशिराने आला, पण उशिराने आल्यानंतरही 2 षटकार ठोकलेले आहेत. आणि धावसंख्या 3 ओव्हर नंतर आपण बघतोय ती 29. पहिल्या 2 ओव्हर मध्ये केवळ धावा आपण बघितल्या होत्या त्या 11. आणि हिरामन आल्यानंतर या 3ऱ्या षटकात 17 धावा आलेल्या आहेत. हिरामन शेलार हे फक्त
एका फलंदाजाचं नाव नाही, ते वादळाचं नाव आहे, ते सुनामीचं नाव आहे. हिरामनला माहिती आहे समोर महेंद्र मागे आहे आणि महेंद्र मागेच्या अगेन्स्ट खेळताना मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. कारण या मैदानावरती जर आपण छोटीशी टोटल उभी केली तर समोरचा संघ ती सहजतेने चेस करेल. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करतात. बघूया 2 ओव्हरमध्ये हिरामन जर थांबला शेवटपर्यंत ही धावसंख्या 50च्या पुढे जाईल, ती आणखीन मोठी होईल. पण बघूया मैदानावरती काय घडतं. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग इनला आपण बघतोय फलंदाज त्या ठिकाणी ऋतिक मागे. बॉलिंग मार्कवर परिवर्तन होतंय, बॉलिंगसाठी तयार झालंय. चौथं षटक घेऊन अक्षय खारीक. बघूया अक्षय कशी गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग इनला फलंदाज त्या ठिकाणी तयार. ऋतिक साठी ऑन साईडला लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. बघा ऑलरेडी आपण उशिराने एकूण 21 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि 3-2 ओव्हरच्या मॅचेसला काय मजाही येत नाही मित्रांनो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला, सेन्सिबल क्रिकेट. ऋतिकला माहिती आहे हिरा चांगला खेळतोय, त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे आणि त्याला स्ट्राईकवरती आणलेलं आहे. बघूया हिरामन काय करतो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऋतिकने ठरवलं असतं तर एखादा मोठा फटका तो खेळू शकला असता, पण त्याने स्ट्राईकवरती आणलं हिरामनला. हिरामन स्ट्राईकला आलाय आणि बघूया मागच्या ओव्हरमध्ये 2 षटका ठोकले होते. बॉलिंग मार्कवर तयार अक्षय. ओव्हर दी विकेट. ओ स्क्वेअर लेगला गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. और खेले बॉलिंग मार्क तैयार अक्षय. और दी विकेट. इडला स्क्वेअर मजा मस्ती जरूर करा, पण कुणाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचं कृत्य अजिबात करू नका. टिंगल टवाई करू नका अशी सूचना तुमच्यापर्यंत देण्यासाठी माझ्यापर्यंत आलेली आहे. करा, मजा करा, पण त्यालाही मर्यादा. ज्येष्ठ नागरिक नामदेव खारीक यांचं आगमन झालेलं आहे आणि या दरम्यान आपण बघताय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं खराब झालंय, पण 2 धावा येतील आणि ज्येष्ठ नागरिक नामदेव खारीक यांचं आगमन झालंय. आणि काकांचं वय खऱ्या अर्थाने मला माहिती नाही, पण उंबारलीचे आमचे बाबू भैर जे 94 वर्षाचे आहेत, पण तरी मैदानावरती चालत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी येत असतात. येताना कॉमेंटेटरला चॉकलेट्स आणतात, गोळ्या आणतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि वय किती होऊ द्या, मनाने तरुण राहा. वय फक्त आकडा आहे. कोण म्हणतं माणूस म्हातारा होतो तेव्हा खेळ सोडतो, माणूस खेळ सोडतो तेव्हाच म्हातारा होतो. आणि इथे मात्र काय घडलंय, हिरामनच्या खेळीचा अंत. हा मोठा धक्का मैदानावरती लागलेला आहे, तो जय बोले ग्रुप या संघाला. अपेक्षा होत्या पण हिरामन परतलाय. अपेक्षा भंग झालेल्या आहेत आणि हिरामन बाद झाला. त्यामुळे बघा काय सेलिब्रेशन मैदानामध्ये आपण बघितलं. ऋषभ एंटरप्राइजेसचं माहिती आहे सोन्याचा भाव कमी जास्त होतो, पण सोन्यापेक्षा जास्त किंमत होती या विकेटला हिरामनच्या. हिरामन परतला आणि मैदानावरती अशोक पाटील यांचं आगमन झालंय. एक सिनियर खेळाडू स्ट्रायकिंग इनला. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतो अक्षयला. ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आहे, माफ करा. चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण माहितीचं होत आहे. 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 37 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. ही धावसंख्या 50च्या पुढे गेली तर एक चांगली टोटल बघायला मिळेल. वाशेरेचे क्रीडांगण मैदानाच्या बाबतीत खरं तर वाशेरे भाग्यशाली आहे. सापे गाव देखील भाग्यशाली आहे. बाबगावचे क्रीडांगण अत्यंत सुंदर आहे आणि पंचांनी या ठिकाणी फलंदाजांना बाद दिले आहे. आणि सापेचं मैदान देखील आपण जगदीश बघितलं तर अत्यंत सुंदर असं क्रीडांगण अगदी समोर आहे. ती कमान दिसते मैदानाच्या. गावाला जर शक्य नसेल तर आजूबाजूच्या 4 गावांना किमान एक हक्काचं मैदान असायला हवं. काही गावांमध्ये जागा 80-100 एकड़े पण मैदान होत नाही, कारण की गावचं राजकारण खराब असल्या कारणाने मैदान होत नाही. पण काही ठिकाणी इच्छाशक्ती प्रबळ असल्या कारणाने
जागा नसतानाही कुठून तरी कशाही पद्धतीने ते मैदान तयार करण्यात आलेले आहे. आमच्या भोपर गावालाही हक्काचं मैदान नव्हतं, पण संदीप माळे जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याचे, आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि भोपर गावाचं एक हक्काचं मैदान तयार झालेले आहे. डोंबिवलीमध्ये भीषण परिस्थिती आहे. डोंबिवली पश्चिमेत तर कुणालाहीच मैदान नाही आहे. कोणी कुणाच्या मैदानावरती जाऊन सराव करतो. आयोजन करायचं झालं की मग दूर दुसऱ्या गावात जाऊन आयोजन करावं लागतं. एक मैदान असायला हवं. भविष्यात तर आपल्याला अंगणसुद्धा राहणार नाही. काही ठिकाणी परिस्थिती आहे. आज गावामध्ये डेव्हलपमेंट नसल्या कारणाने मैदानं आहेत, गावठाण आहे, कुठे गुरसरण आहे. तर एक मैदान हक्काचं बनवायला हवं. तुमचा कितीही आपसामध्ये वाद असतील, राजकीय वाद असतील, झेंडा कुठलाही घ्या, कुठल्याही पक्षाचा प्रचार करा, पण जेव्हा गावाचा विषय असेल तेव्हा एकत्र या. तिथे हेवे दावे विसरा, कारण जो गावाचा होत नाही तो कधीच कोणाचा होत नसतो मित्रांनो. त्यामुळे गावाचा अभिमान, स्वाभिमान, सन्मान करणं फार गरजेचं आहे. आणि हा खेळ तुम्हाला तेच तर शिकवतो. असं म्हटलं जातं, मैदानावरची माती जोडते अनेक नाती. या उक्तीप्रमाणे आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांच्या विरोधात खेळतो, मित्र बनतो. चेंडू या ठिकाणी आपण बघतो ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण झालेली आहे. बॉलिंग मार्कवर महेंद्रला आणलेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 38 धावा झाल्यात. हिरामन बाद झाला आणि धावसंख्येला कुठेतरी जी गती होती ती मिळाली होती, कुठेतरी ती कमी करण्यात आली, प्रतिबंध लावण्यात आला तिला. तर पुढचा सामना स्वरूप 11 वर्सेस विघ्नहर्ता एंटरप्राइजेस. दोन्ही कॅप्टननी, स्वरूप 11चे कॅप्टन आलेत, विघ्नहर्ता एंटरप्राइजेसचे कॅप्टन लगेचच या. आपण नाणेफेक करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. तर स्वरूप 11चे दयेश मागे कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत अनिकेत शेलार विघ्नहर्ता एंटरप्राइजेसचे कॅप्टन. उज्ज्वल शेलार, उमेश मागे हे संघ मालक आहेत आणि आतिश शेलार विघ्नहर्ता एंटरप्राइजेसचे संघ मालक. तो उपस्थित मान्यवर भास्कर पाटील विनंती करण की आपण मंचावरती या प्लीज. या दादा, ही स्पर्धा आपली आहे आणि आमच्या वाशेरी गावातील कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती असतील प्रेक्षकांमध्ये उभं राहू नका. ही स्पर्धा आपल्या गावाची आहे, आपल्या हक्काची आहे. तुम्ही या, तुम्हाला कुठल्या आमंत्रणाची गरज नाही. तुम्ही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. या व्यासपीठाला शोभा तुमच्या येण्याने मिळेल. या दरम्यान फलंदाज बाद होतोय आणि मैदानावरती लागतो आणखीन एक धक्का. न्यू बॅटर मैदानावरती येत आहे रंगनाथ पाटील. बघूया रंगनाथ पाटील, या काका, या सगळ्यांनी या. तुम्हाला आमंत्रण हृदयाच्या अंतःकरणातून तुम्ही या. तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा फार महत्त्वाच्या असतात आणि मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी पाठीशी असणं गरजेचं आहे. त्यांचं मार्गदर्शन, हल्लीची पिढी खऱ्या अर्थाने मोठ्यांचा आदर करणं विसरलेली आहे. तुम्ही किती हुशार असाल पण अनुभव नेहमीच हुशारी पुढे तगडा असतो आणि नेहमीच आपल्या मोठ्यांचं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे. या दरम्यान डॉट बॉल षटक क्रमांक या ठिकाणी सुरू. आपण बघतायत 5वं. धावसंख्या धावपलकावरती एकूण 38-50च्या पुढे जाण्याची खरं तर गरज होती, पण सध्या ते चित्र दिसत नाही, कारण की आता अखेरचं हे षटक आणि अखेरचा चेंडू. महेंद्रने केवळ एक धाव दिलेली आहे. 3 डॉट आणि 1 विकेटही या ओव्हरमध्ये येताना आपण बघितली. हो, स्लोअर 1 आणि अशा प्रकारे डाव पहिला या ठिकाणी संपन्न झाला आहे. पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या धावपलकावरती 38-39 धावांचं एक माफक लक्ष चेस करायचं आहे विजयासाठी ऋषभ एंटरप्राइजेस या संघाला. 2 संघनायक या टॉससाठी दयेश मागे, त्याचबरोबर अनिकेत शेलार. स्वरूप 11 वर्सेस विघ्नहर्ता एंटरप्राइजेस, उमेश मागे वर्सेस आतिश शेलार. अशी एक जबरदस्त बॅटल या सुरू होते. ती सुरू होण्याच्या आधी दोन्ही कॅप्टन या
आणि गावची लीग आहे त्यामुळे कॅप्टन इथे उपस्थित असणं अपेक्षित आहे. कुठल्याही काय बाहेरून टीम आलेले नाही आहेत, बाहेरून कुठलाही आयकॉन आले नाही. सगळे जे आयकॉन आहेत खेळाडू आहेत ते आपल्या वाशेरी गावाचे आहेत. टॉस करून घेऊया आपण. दोन्ही कॅप्टन या लवकर. टॉस कुठे करायचं आहे? या स्टेजवरती आपण टॉस करूया. 39 धावांचं टार्गेट. तर बाळकृष्ण मागे आणि गुरुनाथ मागे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. कॉइन कुणाकडे? कॉइन चला. खिशात किती नोटा असू द्या पण टॉस करण्यासाठी एक कॉइनच लागतो आणि बऱ्याचदा तो कधी कधी कुणाकडे नसतो कारण ऑनलाईन पेमेंटमुळे कॅश अनेक जण खिशात ठेवत नाहीत. बघूया कोणी जिंकला टॉस. डिसिजन या कोल्ड्रिंक देखील आहे. तर टॉस जिंकले विघ्नहर्ता एंटरप्राइजेसने. गरम आहे, घरी जाऊन फ्रीज मध्ये ठेवा. आपण चर्चा करूया. अनिकेत मी मान्यवरांना विनंती करेन काका बसायचं आपण. अनिकेत काय सांगशील? टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्याचा आनंद आहे की कोल्ड्रिंक मिळाल्याचा आनंद आहे? कोल्ड्रिंक. क्या बात आहे. डिसिजन काय असणार आहे? बॉलिंग. बॉलिंग करणार आहे. एक ताकदवर संघ, दहीचा संघ. काय रणनीती आखली आहे? काय नाही आहे ते नॅशनल गेम खेळू. गावची लीग आहे, कसं वाटतंय खेळत असताना? खूप चांगलं वाटतंय. आयोजनाविषयी काय सांगशील? एक नंबर आयोजन आहे, असंच दरवर्षी करावं. आणि कोल्ड्रिंक कोणाबरोबर शेअर करशील? सगळ्या टीम मेंबर्सला देशील की आणखीन कोणी मित्र वगैरे आले समर्थक? काय नाही 12व्याला देऊ. 12 किती धावसंख्या होती रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. ही मॅच जरी गावची लीग असली, जरी सगळे मित्र असतील, आपल्या गावातले खेळाडू असतील, पण एक चांगली मॅच आम्ही अपेक्षित करू शकतो का? हो नक्कीच. टीममध्ये कुणाकडनं अपेक्षा असतील? आहेत उज्ज्वल आहे, आपले मी स्वतः आहे, नितेश आहे. हे होते अनिकेत आणि ते म्हणतात की टॉस जिंकण्यापेक्षा कोल्ड्रिंक मिळाल्याचं आहे. कोल्ड्रिंक तुम्हाला मिळाली नाही आहे आणि टॉस देखील तुम्ही हारलेलात. आता बॅटिंग करायची आहे. टॉस महत्त्वाचा होता. हो होता. आता बॅटिंग करायची आहे. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 70 ते 80. आणि काय प्लॅनिंग केलंय का? ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन जर्सी तुमची वाटते, एक तशाच प्रकारचा तुमचा ऑस्ट्रेलियन अप्रोच आम्हाला बघायला मिळेल का? हां मिळेल ना. च्युइंगम जे खाल्लेलं आहे ते कुठलं आहे? बूमरचं आहे? ब्रँडेड आहे? नाही 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 नाही, च्युइंगम अशी गोष्ट आहे की संपत नाही, संध्याकाळपर्यंत खा, पण तो क्रिकेटर खात असतात. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघ नायकांना आणि वळूया आपण थेट कॉम्बॉक्समध्ये. तर स्पर्धा म्हटली की शेवटी खर्च आलाच. आर्थिक साह्य सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही मित्रांनो. आणि या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी अनेकांनी आर्थिक साह्य केलं आहे, अनेकांनी सहकार्य दिलेलं आहे वेगवेगळ्या स्वरूपात. त्यामध्ये एकनाथजी मागे आहेत ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. तर अरुण पाटील साहेब आहेत ज्यांनी दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक दिलेलं आहे. विनोद दादा शेलार यांनी मॅन ऑफ द सिरीजची ही बायसिकल तुम्ही बघतायत. त्याचबरोबर अमाश मागे याचकडून बेस्ट बॅट्समनसाठी कूलर आहे. महेश शेलार याचकडून मॅन ऑफ द मॅचला मेडल आहेत. सत्यजित शेलार याचकडून मॅन ऑफ द मॅचच्या सुंदर ट्रॉफीज आहेत. अजय मागे याचकडून प्रत्येक टॉस जो कोल्ड्रिंक आपण देतो त्यांच्या वतीने दिलेले आहे. त्याबरोबर सुमित मागे याचकडून स्वीट बॉक्स आहे. तर ऋषिकेश खारिक याचकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी सुंदर ट्रॉफी आहे. विकास शेलार दहेश मागे याचकडून आपण बघतायत जे बॉल सागर पाटील दहेश मागे यांनी बॉल दिलेले आहेत संपूर्ण स्पर्धेसाठी. त्याचबरोबर वॉटर टँकरची सुविधा क्या बात आहे. अरुण पाटील, रवींद्र शेलार, जगदीश मागे, विशाल मागे, किशोर मागे याचकडून पिण्याचं पाणी देण्यात आलं आहे. तर ग्राउंडसाठी शैलेश शेलार यांचंही फार मोठं योगदान आहे. त्या दरम्यान सामना सुरू झालेला आहे आणि पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने ढकलून विश्वास मागे आणि स्ट्राईक रोटेट केले. सिंगलने अकाउंट ओपन केलं. 39 करायचे आहेत
फार मोठं टार्गेट नाहीये, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या कधीही विजयाची गॅरंटी देत नसते. त्यामुळे धावसंख्या किती 8 पेक्षा कमी रिक्वायर्ड रन रेट आहे, त्यामुळे सिंगल डबल्सनेही लक्ष्याच्या दिशेने जाता येईल याची पूर्णपणे कल्पना जाणीव आहे. चेसिंग करत असताना ऋषभ एंटरप्राइजेसच्या या दोन्ही सलामीवीरांना विश्वास मागे स्ट्रायकिंग एंडला पनामा कॅप परिधान केलेली आहे आणि एक वेगळी शैली आहे. प्रचंड अनुभवी आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना क्रिकेटवरचं प्रेम कधीच ढळू दिलं नाही. ओ बॅटची चेंडू गॅप मधून निघालाय, सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा पहिला चौकार. बात आहे आनंदगी साहेब आजही ठाण्यामध्ये जावा, कित्येकांच्या घरात फोटो आहे. धर्मवीर ही उपाधी त्यांना मिळाली आणि आजचं राजकारण बघितल्यानंतर खरं तर प्रश्न पडतोय मतदारांना की कोणाला वोट द्यावं. तर शैलेश शेलार यांनी मंचावरती यायचंय आणि कट्टरता खरी तर तेव्हाच होती जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, आनंद दिघे होते. आता राजकारणात एकनिष्ठा राहिली नाहीये, विश्वास प्रामाणिकपणा राहिला नाहीये. 2 दिवसापूर्वी आपण बघितलं महाराष्ट्राचे लोकनेते, लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्लेन क्रॅशमध्ये दुःखद निधन झालं. माणसाचा काही एक भरोसा राहिला नाही, पण तरी माणूस उगाचच अहंकार बाळगतो, मीपणा बाळगतो, जो सोबतीला घेऊन जाता येणार नाही. मरताना फक्त किस्सा रिकामा असणारे काही सोबतीला घेऊन जाणार नाही. मग कशाला घमेंड, कशाला मीपणा हवाय जो काही एक उपयोगाचा नाही. या दरम्यान सिंगल येते, सिंगलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 8 धावा. आणि कुणाचं मन जिंकण्यासाठी कुठे लाखो रुपये खर्च करावे लागतात. 2 शब्द प्रेमाचे फार महत्त्वाचे असतात. कोण कोणाकडनं पैसा मागतो, कोण कोणाकडनं मदत मागतो, फक्त 2 शब्द प्रेमाचे असणं गरजेचं आहे. पण त्याही गोष्टी आजकाल फार दुर्मिळ बघायला मिळतात. तिरस्कार वाढत चाललाय, द्वेष वाढत चाललाय, अहंकार वाढत चाललाय. माणुसकी संपत चाललेली आहे आणि सगळीकडे परिस्थिती आहे. ओहो ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेला सीमा पार, आलाय हा VPL चौकार. पहिलं षटक 12 धावा झाल्यात. विजयासाठी 39 करायचे, म्हणजे अजूनही 27 धावा करायच्या आहेत, त्या देखील 24 चेंडूमध्ये. पार्टनरशिप मैदानात होत असताना आपण बघतायत ही पार्टनरशिप सुरुवातीला झाली नाही. खरं तर जे बोले ग्रुपकडनं अग्रक्रमांचे फलंदाज लवकर बाद झाले आणि त्यानंतर आपण बघतायत ही मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. हिरामणने थोडासा प्रतिकार केला, पण तो बाद झाल्यानंतर आपण बघितलं की धावसंख्या 38 वरती रोखण्यामध्ये यश आलं, ते म्हणजे ऋषभ एंटरप्राइजेस संघाला. पहिले षटक 12 धावा धावफलकावरती आपण बघतोय. अत्यंत सुंदर असं भव्य आणि दिव्य आपण मैदान बघतायत आणि आउटफील्ड प्रचंड फास्ट खेळपट्टी अत्यंत सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. खेळपट्टीची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे. लेदर बॉलमध्ये तिला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळपट्टीचे अनेक प्रामुख्याने 3 प्रकार असतात. एक डस्टी विकेट असते, एक ग्रीन टॉप विकेट असते, त्याचबरोबर एक डेड विकेट ज्याला आपण म्हणतो की फ्लॅट विकेट. ओ बॅटची चेंडू मागे गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. या दरम्यान ओहो बघूया पंचांना विचारला गेला प्रश्न तर नकारार्थी मान डोलावली. हा बघा आमचा ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू ज्याला आपण म्हणतोय. आणि आमचे ड्रोनचे ऑपरेटर, त्यांचं नाव माहिती नाही मला, काय मंगेश पाटील. क्या बात आहे मंगेश.
ड्रोन चालवण्यासाठी देखील सराव करावा लागतो मित्रांनो. नाहीतर ड्रोन आणला तुम्हाला असं वाटेल की तो टॉय आहे आपण मजा करूया. नाही, आम्ही अनुभव घेतलाय. ओ हो, चेंडू उसळलाय, शरीराचा वेध घेतो, चेहऱ्यावरती लागलाय बहुतेक. आणि ड्रोनचा तर एक किस्सा मला आठवतो की आम्ही अनेक गड किल्ले करत असतो, ट्रेकिंग करत असतो. माझ्या मित्राने असा ड्रोन आणला गोरेगावला जाऊन आणि म्हणाला राजगडावरती जाऊन उडवूया. त्याला सांगितलं दुकानदाराने की 3-4 दिवस 5-6 दिवस प्रॅक्टिस कर. तो म्हणाला इतना समय नहीं है हमारे पास. आणि राजगडावरती आम्ही पोचलो. सकाळी 6:20ला आम्ही ट्रेकिंग सुरू केली. त्या दरम्यान आपण बघतायत मिसफील्ड झाली आहे आणि बघा त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. आणि तो ड्रोन उडवण्यासाठी जेव्हा तो तयार झाला तेव्हा म्हणाला की सेल काढून घेतलेत त्याने. आता राजगडावरनं खाली उतरून सेल कोण आणणार. आणि त्या माणसाने त्याला उडवून दाखवला. त्याला वाटलं की इतका महागडा आपण ड्रोन घेतलाय, सेल कोण काढणार. त्याने सेल काढून घेतले होते. त्यानंतर त्याच्या गावी आम्ही साताऱ्याला जेव्हा गेलो तेव्हा त्याने ड्रोन उडवला. तो ड्रोन जाऊन दरीमध्ये पडला खाली. त्याला सांगितलं होतं की प्रॅक्टिस करावी लागते, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं नेहमी म्हटलं जातं. आणि त्यामुळे तो सराव कुठल्याही गोष्टीचा असं नाही की उडवायचं आहे मजा करायची अरे त्याला कसं टर्न मारायचं कशा पद्धतीने ऑपरेट करायचं त्यासाठी ती प्रॅक्टिस काही दिवस करावी लागते. दरम्यान धावसंख्या 15 धावफलकामध्ये 24 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क तयार. त्या ठिकाणी आपण बघताय ऋतिक मागे हुक केलाय. चेंडू त्या ठिकाणी मागे, क्षेत्ररक्षक चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते, शुभम होते. या दरम्यान आपण बघतायत 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. ओव्हरमध्ये आतापर्यंत 4च धावा आल्या, त्या देखील 5 चेंडूमध्ये. चांगली बॉलिंग झाली ऋतिक मागेची. पहिला सामना जरी इथून एखाद्या संघाने गमावला तरी संधी मिळणार आहे. आणि प्रत्येकाच्या मॅचेस 5-5 होणार आहे. बघा भरपूर मॅचेस होणार आहेत. ऑन साईडला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विश्वासला हवी होती पण दुसऱ्या बाजूला फलंदाज त्या ठिकाणी ऋषभने विश्वास दाखवला नाही विश्वासावरती आणि त्याने तो प्रयत्न केलाच नाही. अशा प्रकारे 2 षटकं संपले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 17 धावा झाल्यात. विशाल मागे याचकडनं ऋतिक मागेला पारितोषिक आलंय. सामन्यानंतर बक्षीस नाही लावणार, दुसऱ्या ओव्हरमध्ये लावू आपण. जर आले ना सेकंड मॅचमध्ये तर आपण सेकंड मॅचमध्ये नाही किंवा सेकंड ओव्हरमध्ये आले तर 5 ओव्हरची मॅच आहे. बक्षीस आता लावली जातील मला माहिती आहे. पहिली मॅच आहे अजून. हळूहळू ही मॅच ही स्पर्धा पुढे सरकेल तशी मजा वाढत जाईल. आणि पाणी घेऊन मैदानावरती गेलेले आहेत. आणि बघा माहिती महेंद्र मैदानावरती गेलेले आहे. बॉलिंग मार्क इरामन तयार. एका बाजूला इरामन, दुसऱ्या बाजूला महेंद्रची गरज या मॅचमध्ये भासेल की नाही हा प्रश्न आहे. कारण ही चांगली पार्टनरशिप झालेली आहे मैदानावरती दोघांमध्ये. आपण बघता एका बाजूला विश्वास, दुसऱ्या बाजूला ऋषभ एंटरप्राइजेस हा संघ आपण बघताय. अरुणजी शेलार यांचा संघ. दुसऱ्या बाजूला जीवन मागे पुरस्कृत जय भोले ग्रुप हा संघ तुम्ही बघताय. अत्यंत सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे. सुंदर पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आज कॉमेडी बॉक्समध्ये जगदीश तारमाळे आमच्या सोबत असणारे मॅन फ्रॉम शेरे. पहिल्यांदा जगदीशची आमची भेट झाली होती 2017ला चॅम्पियन्स प्रीमियर लीग. आम्ही जेव्हा वाशिमच्या मैदानावरती कॉमेडीला पहिल्यांदा आलो होतो, नरेंद्र दिवाने यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि तिथे जगदीश देखील त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच होती. जगदीश सुरुवातीला हिंदीमध्ये कॉमेंट्री करायचा, त्यानंतर मराठीमध्ये त्याने सुरुवात केली आणि हा जॉब सांभाळत असताना जसा जसा वेळ मिळतो शनिवार रविवार सुट्टी असेल तेव्हा तो समालोचन करत असतो आणि एक चांगला कॉमेंटेटर आहे. आणि बघा काय जबरदस्त पिकअप चालवत आहे, काय स्टेअरिंग फिरवली त्यांनी. मर्सिडीजला जशी काय हँडल करतायत आणि त्यांच्यासाठी तीच मर्सिडीज, त्यांच्यासाठी तीच स्पोर्ट्स कार. तर होया 18 चेंडू शिल्लक आहेत. एकूण धावा झाल्या 17. 22 धावांची गरज आहे.
रिक्वायर्ड रन रेट 7.33. हलक्या हाताने प्लेस करतायत बघा. धावतायत. चेंडू पकडलाय. अखेर पकडलाय अजयने चेंडू. 2 धावा येतील. आणि सामना संपल्यानंतर प्रत्येकाने शेक हँड करायचे लक्षात असू दे. खरं तर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघत असतो एक धाव शॉर्ट आहे अंपायर सांगतायत म्हणजे एकच धाव मिळेल. तर पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झाली नाही का तर सहजतेने झाल्या असत्या पण तिथे चूक झाली ऋषभकडनं बहुतेक. केवळ एक धाव मिळेल. बॉलिंग मार्क तयार त्या ठिकाणी आपण बघतायत हिरामन शेलार आणि शेक हँड करावाच लागेल प्रत्येकाला. नियम आहे आणि गावची लीग आहे. खरं तर आपल्याला या गोष्टी सांगायला नको. प्रत्येकाने एकमेकांना हात मिळवा. शेक हँड करा. शुभेच्छा द्या. जो जिंकेल त्याला शुभेच्छा द्या. जो पराभूत होईल त्यांना पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा द्या. ही खेळाडूवृत्ती ही खेळ भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असायला हवी. ऑल लॉफ्ट केलाय. झेलची शक्यता. हिरामन धावत आहे. झेल टिपलाय. पहिला विकेट ऋषभच्या रूपाने. कोळ्यांची मुंबई जरूर आहे पण परप्रांतीय भरपूर वाढत चाललेले आहे. त्यांचा मुजरपणा वाढत चाललेला आहे. मराठी माणसाचं मराठी पण अनेकदा धोक्यात येताना आपण बघितलेलं आहे. दरम्यान मैदानावरती महेंद्रचं आगमन झालेलं आहे. महेंद्र मागे भल्या गोलंदाजांशी जो निर्दयतेने वागे नाव त्याचं महेंद्र मागे मैदानावरती आलाय 3ऱ्या नंबरवरती. टेनिस बॉल क्रिकेटमधला एक सक्सेसफुल मॅच फिनिशर एक डेंजरस बॅट्समन म्हणून त्याची ख्याती आहे. बघूया या लीगमध्ये महेंद्रची बॅट तळपते का. समोर आहे हिरामन. हो पहिलाच बॉल अपील झालाय. लाऊड अपील. पंचांना प्रश्न विचारला गेला होता. महेंद्र मागेची विकेट हवी होती पण अंपायर सांगतात लेग बायज आहे. आणि LBWचा अपील स्वीकारताना पंचांना 4 गोष्टींचा विचार करावा लागतो. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय. इम्पॅक्ट कुठे आहे. त्यानंतर तो निघतोय कुठे. त्यानंतर हाईट फॅक्टर आहे की नाही आहे. त्याचबरोबर बॅट कट आहे की नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार अंपायर करतायत. का तर क्रिकेटची सुरुवात जेव्हा झाली कित्येक वर्ष नियम क्रिकेटमध्ये नव्हता. भरपूर वर्षानंतर LBWचा नियम क्रिकेटमध्ये आला कारण फलंदाज वारंवार पॅडचा वापर करू लागले. चेंडूला अडवू लागले पायाने आणि त्यानंतर या नियम क्रमांक 36चा उदय झाला LBWचा. स्ट्राईकला विश्वास तयार. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. ओहो वेगवान चेंडू. संपर्क नाही झाला. विकेट किपरच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 3रा आपण बघतायत. चर्चा सुरू आहे. विश्वास आणि त्याचबरोबर हिरामन मध्ये थोडीशी स्लेजिंग तर होणं गरजेचं आहे. टाइम भरपूर झाला या मॅचला. का तर 39 रन मला वाटलं चेस होतील लवकर पण कदाचित आणि विनाकारण वेळ वाया घालू नका. भरपूर मॅचेस आहेत. 21 मॅचेस आहेत. त्यात आणखीन एखादी प्रेक्षणीय मॅच आली की मग समजून जा. हिरामन. हो हो 1 मोर डॉट. अप्रतिम चेंडू. सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. आणि या दरम्यान आपण बघताय धावसंख्या स्थिरावलेली 19 वरती. बघा जर वेळ जास्त घेतला तर मग बॉलची पॅनल्टी लागेल. पण बॉलची पॅनल्टी जर बॉलरला लागली तर बरंच होईल. त्याला कमी झाले तर बॉल. तर धावा झाल्यात 19. विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. ओहो बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट.
आणि अशा प्रकारे यशस्वी षटकाची समाप्ती 3 ओव्हर आणि धाव संख्या धावफलकावरती केवळ 19 आणि आता 12 बॉल 20 ची गरज आहे, 18 बॉल 22 ची गरज होती पण हिरामनने षटक या ठिकाणी इकॉनॉमिकल हाताळलं, केवळ 2 धावा दिल्या आणि आता 12 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. या मॅचमध्ये आता सस्पेन्स वाढलाय, थरार वाढलाय, पण वेळ वाढवू नका प्लीज. फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका, कारण की मॅच संपायला हवी होती पण ती संपली नाहीये. जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. टीम जय भोले ग्रुप प्लीज वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही, घडाचे काटे कधीच कुणासाठी थांबत नाही. माणसाने नेहमी वक्तशीर असावं. वक्तशीरपणा ही यशाची गुरु किल्ली असं नेहमी म्हटलं जातं आणि वेळेला फार महत्त्व असतं मित्रांनो. टाइम इज मनी असं उगाच म्हटलं जात नाही. वेळ वाया जातो म्हणजे आपलं आयुष्य वाया जातो असं आपण नेहमी म्हणतो. त्यामुळे प्लीज वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. तुमची रणनीती महत्त्वाची असते, आम्हालाही माहिती आहे. डावपेच क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असतात तेही आम्हाला माहिती आहे, पण वेळेचं भान ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. 12 चेंडू 20 ची करता रिक्वायर्ड रन रेट जो 7.33 होता तो आता 10.00 वरती येऊन थांबलेला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये रंगत येईल. इथून प्रयत्न केला जाईल की महेंद्र जर इथून आपण झटपट बाद केलं त्या मॅचमध्ये कमबॅक करता येईल आणि अखेरच्या षटकामध्ये बहुतेक हिरामन तयार राहील. पण बघूया, या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. पण मायटी महेंद्र प्रयत्न करेल हे मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याचा आणि तो एक चांगला फिनिशर आहे. तर 12 चेंडू 20 ची करता वेळ जास्त घेऊ नका, भरपूर वेळ घेत आहेत. अजूनही षटक सुरू झालं का नाही हा प्रश्न आहे. पुढचे 2 संघ तयार राहायचं आपण. विघ्नहर्ता अर्थ एंटरप्राइजेसने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करणार आहेत. ते म्हणाले की कोल्ड्रिंक मिळाला याचा आनंद जास्त आहे, टॉस जिंकण्याचा काही मजा नाही आली एवढी, पण कोल्ड्रिंक महत्त्वाचा होता आमच्यासाठी. आणि 12th मॅनला देतील, खरं तर 12th मॅनला देणार पण नाही, ते देतील की नाही माहिती नाही. 12th मॅन कोण असेल आणि ही संकल्पना आम्ही फार पूर्वीपासून भिवंडी तालुक्यात बघतोय. कधी कधी 5, 6, 7, 10 पारितोषिक असतात मॅन ऑफ द मॅचला. स्टियर केलं, फिल्डर आहेत, ओ खराब क्षेत्ररक्षण, एकदम खराब. 4 धावा. ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना आपण बघत असतो. भिवंडी नंतर मुरबाड तालुक्यातही आम्ही बघतो की बऱ्याच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी न देता त्याचबरोबर कोल्ड्रिंक असो, स्वीट बॉक्स असो, पण आमच्या डोंबिवलीमध्ये या गोष्टी आम्ही बघितल्या नाही कधी. फक्त एक ट्रॉफी दिली जाते आणि त्याचबरोबर काय तर वेळेला जास्त तिकडे महत्त्व दिलं जातं. कारण आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत 12च्या फॉलला 11 मॅचेस दिवसभरामध्ये थंडीमध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत, त्या देखील 5 ओव्हरच्या. जवळजवळ 100पेक्षा जास्त षटकं फेकण्याचे रेकॉर्डही झाले दिवसभरामध्ये. ओहो हो, या दरम्यान बघा विश्वास मागे त्या ठिकाणी पोहोचले 30 मध्ये. या 2 धावा येत आहेत, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो एकूण 25 झाल्या, 14ची गरज आहे अजूनही विजयासाठी. या ओव्हरमध्ये चौकार आलाय आणि बघितलं जेंटल टच केलं होतं, फक्त महेंद्राने बॅटचा चेहरा उघडला शेवटच्या क्षणी. फिल्डरकडनं चूक झाली, अन्यथा तो चेंडू अडवता आला असता. 39 धावांचं संरक्षण करण्यासाठी गोलंदाजांना साथ देणं गरजेचं आहे, फिल्डरलाही. सुमित मागे याचकडनं स्वीट बॉक्स, रसगुल्ले 11 असतील तर बरं होईल, पण जर 5-6 असतील तर अर्धा घ्यावं लागेल. ओहो, उचललाय, फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. A1 क्वालिटीचा वाशिरे ब्रँडेड सिक्सर. धनेश इलेव्हनसाठी खेळताना बघितलं, कित्येक वर्ष नक्ष इलेव्हन संघासाठी खेळताना आम्ही बघितले. अनेक मोठमोठ्या संघातून त्याला व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण बघितलेले. तोच महेंद्र मागे षटका ठोकतोय. 31 धावा झाल्या, आणखीन एक तडाखा.
स्क्वेअर लेगच्या वरून जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छुमंता मानशी करते. महेंद्र मागे येतो मुमकिन आहे आणि मॅच इथून आता झुकलेली आहे एका बाजूने. ओ आणखीन एक मारायचा होता, नाही आला बॅट बरोबर गेलाय फाईन लेगच्या दिशेने. आणि या दरम्यान या 2 धावा इथून झाल्यात पूर्ण आणि सामना झालाय फिनिश. जिंकलेला आहे ऋषभ एंटरप्राइजेस संघाने. हा सामना 39 धावा झालेल्या चेस. अभिनंदन ऋषभ एंटरप्राइजेस. लगेचच विघ्नहर्ता एंटरप्राइजेसने मैदानावरती